हे गाईज नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं चॅनलवरती स्वागत आहे आकाशवाणीचा ब्लॉग. तर आज आपण जाणार लालबागला. आज 3 ऑगस्ट, जसं आता ह्या महिन्यात आपल्या गणपती बाप्पांचे भरपूर सारे आगमन चालू होते. 17 ऑगस्टपर्यंत आगमन आहे. 17 ऑगस्टला जसं चिंतामणी, चिंचपोकळीचा चिंतामणी असेल किंवा आणखीन गणपती असेल, तसे 3 ऑगस्ट म्हणजे आज रोडचा राजा, काळा चौकी, खेतवाडी असे भरपूर सारे आगमन आहेत. तर आपण आज जाणार लालबागला बघायला. तर तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवेनच मी काय मजा असते किंवा काय उत्साह वगैरे जो असतो तो सगळा. आता आपण जाऊया लालबागला. तिथे गेल्यावर तुम्हाला मी सगळी दाखवेन. चाललोय आमच्या इकडनं बाहेर पडलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आमच्या इकडचं गणपतीचं. आमच्या बाप्पाचं सुद्धा 17 ऑगस्टला आगमनच आहे. तर 17 ऑगस्टला आमच्याकडे सुद्धा टी शर्ट वगैरे लागले आहेत. तुम्हाला अवेलेबल करायचं असेल तर इकडे आहेत, प्राईज वगैरे दिलेले. जोगेश्वरीला इकडनं स्टेशनला पोहोचू. स्टेशनवरनं मग डायरेक्ट दादर. आता मी आलो आहे दादरला. दादरवरून आता डायरेक्ट आपण इकडनं जाणार. तुम्हाला लोअर परेलला दाखवतो. लोअर परेलला गेल्यानंतर इथून आपल्या बाप्पाचं आगमन आय थिंक सो चालू झालेलं आहे. आणि आम्ही लेट पोचलो कारण आज भरपूर साऱ्या ट्रेन लेट आहेत. आपण आले लोअर परेलला. लोअर परेलवरून आलात ना की सेकंड लास्ट जो ब्रिज आहे तिकडनं आपण आलो की सरळ खाली जायचं. खालून गेलं की तुम्हाला दाखवतो. तिथून आपल्याला सगळे आगमन भेटतील. आज मुस्तफलीत आज मोठ्या गणपतीचं आगमन आहे. तर आपण जायचं ट्राय करतो कारण आज लेट झालं आहे. ट्रेनमुळे आज खूप लेट झालं आहे. मला ऑलरेडी लेट झालं आहे. आता आम्ही चाललो आहे. बघू शकता गर्दी किती आज सगळ्या आगमनाला. आणि नेक्स्ट हप्त्यात जर 17 तारीखला आला तर ह्याच्यावरून गर्दी भेटेल. आज तर मोस्ट ऑफली खूप सारी गर्दीच आहे कारण आज काळा चौकी, खेरवाडी वगैरे सगळे जे गणपतीचे आगमन आहेत. तर आता चाललो आहे इकडनं. आपण ह्या गलीतनं आलात सरळ बाहेर ईस्टवरनं सरळ चालत गेलात तिकडनं आपला आहे बाहेर लालबागपर्यंत. इकडनं गेलो ना सरळ इकडनं तुम्हाला बघायला भेटेल. हा इथे एक जागा इथून सुद्धा आहे, नवीन केलेला रोड आहे. आणि इकडनं गेला तरी इकडनं सुद्धा आहे. फक्त इकडनं आपल्याला सरळ थोडं फिरून जावं लागतं. इकडनं आपण जाऊया. इकडनं आलो, बाहेर आलो. इकडनं ट्रॅफिक बघू शकता पूर्ण सिग्नल झाला. आणि इकडे आता आपल्याला इथे समोर हा जो रोड गेला आहे त्या रोडचा खालनं गेला तिथून गेलो की आज सगळं पूर्ण फुल आहे. आज सगळीकडे बघू शकता इकडे तयारी चालू आहे. आणि या साईडला फुल ट्रॅफिक आणि ट्रॅफिकच लागलं आहे. माझ्यावर मॅडम पण आहेत पण सध्या त्या नाही यायला बघत. इकडे आज फक्त गर्दी दिसते तुम्हाला. तरी आला तर आज तरी कमी गर्दी आहे. पण 17 तारीखला आला, 17 ऑगस्टला जे मेन आगमन आहे आपल्या चिंचपोकळीचं चिंतामणीचं, तेव्हा त्या ह्याच्यावरून डबल गर्दी असेल. तरी पण आपण आता आम्ही आलो आहे इकडनं सरळ जातो आता आपण. गर्दीने भरलं. आम्ही लोक हळूहळू चालत चाललोय. आज मोस्ट ऑफली तरी 10 ते 12 गणपती बाप्पांचं आगमन आहे. तर आम्ही चाललो इकडनं. आणि आपण प्रॉपर आता लालबाग परेलमध्ये जसं बोलतो लालबागचं एक गणपती बाप्पाचा उत्साह जसा येतो की बाबा आपण लालबागमध्ये आल्याच्या नंतर जो असतो तसा आलेला आहे. आता इकडनं जातो आहे. गर्दी बघू शकता, ट्रॅफिक आणि वगैरे एवढं सगळं. अर्धा ब्लॉक गणेश अंकुलच्या इकडे आय थिंक सो आज पण इकडे एक मूर्ती बाहेर पडणार आहे. तर गणेश अंकुलमध्ये आपण जाऊन एकदा बघून येऊया की काय त्याचं म्हणजे जे मूर्त्या किंवा जे असेल ते लालबागमध्ये. आता आपण आलोच आहे गणेश अंकुलमध्ये आलेलो. आता इकडे तुम्हाला बघू शकता. तुम्हाला हव्या असलेल्या व्हरायटीज किंवा बाप्पाच्या मूर्त्यांचं मोस्ट ऑफली प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीचं एक जे रूप असं साकारण्यात आलं आहे ते बघू शकता तुम्ही लोक. गेला तर इकडे इंदिर मामा वगैरे असे गणपती बाप्पाच्या कानातली बाली असेल किंवा मग गळ्यातली कंठमाळ किंवा आणि त्रिशूळ असे प्रकारचे भरपूर सारे ठेवलेले आहेत. सारी गर्दी. आज कुठली तरी मूर्ती बाहेर निघते. बाप्पाची ट्रॉली ती लागलेली. आता कुठली तरी मूर्ती आय थिंक सो बाहेर निघते.
मला पण सुद्धा माहिती नाही, तर आपण जाऊया पुढे बघायला. आता गणेश संकुल तुम्हाला अर्धच दाखवलं, त्यासाठी सॉरी. पण इकडे बघायला गेलं तर भरपूर सारे व्हरायटीज आहेत बाप्पाच्या मूर्त्यांचे, भरपूर सारे असे कलेक्शन आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर आता आपण गणेश संकुलमधून बाहेर आलो. गणेश संकुलमध्ये तुम्हाला खरंच सॉरी की मला ते दाखवायला भेटलं नाही, कारण गणेश संकुलमध्ये आता एक मूर्ती बाहेर पडते, त्यामुळे खूप सारी गर्दी झाली आतमध्ये. आणि आता आपण चाललोय काळा चौकीला बाप्पाचं आगमन बघायला. इथे बघू शकता भरपूर सारी गर्दी आहे, जाताना पण नाकी नवायला काय ते आय थिंक एक बाप्पा बाहेर निघतोय. तर आपण एक बाप्पा बघून या तिकडे. आय थिंक एका बाप्पाचं आगमन झालंय. तर आता आपण चाललोय, 2 मूर्त्या आहेत लागोपाठ, त्या बघायला भेटेल की नाही माहिती नाही, पण आपण ट्राय करूया. मी तुम्हाला दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतो. आता इकडनं गर्दी बघू शकता किती आहे. वरती हात पकडा सोनू. का तर आपण चाललोय. जिजामाता नगर सर्वे गणेश नगरचा बाप्पा चाललाय. तिकडे त्यांचा सुवर्ण महोत्सव आहे आज 50वा. तर आता तुम्हाला दाखवतो. आता आपण पुढे आलोय सर्वोत्कृष्ट सर्व गणेश मंडळ, त्यांचं सुद्धा आय थिंक 50वा वर्ष. तर आपण बघू शकता इकडे एवढी गर्दी आणि माहोल आहे. भरपूर सारी गर्दी आणि इकडे बघू शकता चालायला सुद्धा इकडे कल्लोळचं वादन चालू आहे. आता इथून आपण आलोय कुर्ल्याचा महाराजा निघालेला आहे. बघू शकता तुम्ही कुर्ल्याच्या महाराजाचं रूप. पूर्ण अशी गर्दी भरलेली इथे. पद्धतशीर अशी गर्दी लागली आहे. काळ्या चौकीची मूर्ती सुद्धा आपल्याला भेटलेली आहे, तुम्हाला दाखवतो. चौकी बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसते. काळ्या चौकीचा महागणपती आपण जे बोलतो ते बघायला जायचं. तुम्हाला दाखवतो काळा चौकी महागणपती.
काळा चौकी आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतो. महागणपती काळा चौकीला गर्दी लागत आहे. आपण आलो परळचा मोर्या बघायला. आमचं जिथे केदारनाथ पथक आहे, तर मी आलो परळचा मोर्या बघायला. तिथे आमचा केदारनाथ पथक आहे, जिथे मी पहिला जुना होतो. तिथे आता जुन्या पथकामध्ये काही मित्र भेटले, ज्यांचं आज भरपूर जण भेटले. मी तुम्हाला दाखवतो मोर्याचा मोर्या. मिनटं जसं मागवलं पुरा लॉट मागवलं. तर आपण आलोय लालबागवरून. होता मी सुद्धा थकून माकून वगैरे मस्तपैकी घरी आलो, पण गर्दी असल्यामुळे मला एकदम थकल्यासारखं वाटतंय. पण ठीक आहे, आता मी 10 तारखेला जेव्हा पुन्हा जाईन तेव्हा पण नवीन काहीतरी ट्राय करेन. तर माझा सेकंड ब्लॉग आहे, जो मी दाखवायचा प्रयत्न केला, लालबाग दाखवायचा प्रयत्न केला. तिकडे जेवढे गणपती बाप्पा होते, काळा चौकी असेल, खेतवाडी असेल, तर मी जेवढे गणपती बाप्पा झाले तेवढे मी दाखवायचा प्रयत्न पुरेपूर केला. गणेश मंदिरमध्ये सुद्धा जाऊन आलो, पण तिकडे गणपती बाप्पांचं आगमन होत असल्यामुळे आपल्याला थोडी गर्दी भेटली, ते काय दाखवता आलं मला. पण ठीक आहे, 10 तारखेला आपण गेल्यावरती आपण अजून एकदा बघू. मी तुम्हाला अजून एकदा परत दाखवेन की मी जेवढं होईल तेवढं. पण माझा सेकंड ब्लॉग आहे, कसं झालंय काय झालंय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरं थिंकिंग की मी सेकंड टाइम जो केलं त्याच्यामध्ये आणखीन बेटर कसं होईल हे मी ट्राय करेन. तर आता बघूया, आपण 10 तारखेला भेटूयाच परत एकदा पुन्हा ह्याच पेजवरती. ठीक आहे, मजा करा. कसा वाटला ब्लॉग, काय वाटलं मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.